नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निलेश गलवाडे, मलकापूर ॲस्लीबेस वेलनेस डिस्ट्रीब्युटर. माझ्यासोबत माझे सिनियर आहेत अनिल टेकाळे सर. आणि आम्ही एका वर्धा जिल्ह्यामध्ये एका प्रयोगशील प्रगतशील शेतकऱ्यांच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आमचं AWPLचं PGBR ॲग्रो90 आणि इक्वारियल हे 3 प्रोडक्ट त्यांनी या ऑर्गॅनिकच्या प्लॉटमध्ये वापरलेले आहेत. काय रिझल्ट आलेले आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. नितेश वामनराव बोरकर, राहणार कानापूर, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. आपलं हे कपाशी क्षेत्र किती आहे सर? हे 2 एकर. 2 एकराचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये आपण हे तिन्ही प्रोडक्ट ॲग्रो90 PGBR इक्वारियल वापरलेलं वापरलेला आहे. फवारणीमध्ये वापरले का? फवारणीमध्ये बीज प्रक्रिया वगैरे केली होती का? बीज प्रक्रिया नाही, नाही, फक्त फवारणी केली. किती फवारणी झाल्या सर? एकच फवारणी. एक फवारणी झालेली आहे. किती दिवस झाला आता फवारणी होऊन? 20 ते 25 दिवस. 20 ते 22 दिवस झालेले आहेत. म्हणजे त्या फवारणीच्या अगोदर कंडिशन काय होती कपाशीची आपल्या? फवारणीच्या अगोदर कंडिशन कपाशी छोटी होती, पाहिजे तसे फुटवे नव्हते, ग्रोथ नव्हता. बर, आता सगळं व्यवस्थित आहे. बर. क्वालिटी वगैरे क्वालिटी छान आहे, फुटवे चांगले. हो. आता तुम्ही ह्या झाडाला दाखवून बघा, Variety. जमिनीपासून समजा फुटवे आहे चांगले, पाते आता लागून राहिल्या चांगल्या. आणि पानाची जाडी बघा तुम्ही. हे जे पान आहे की नाही, नरम आहे. याचं जाडपणा आलेला आहे याच्यात. म्हणजे आता तुमच्या साईडनं पाऊस कमी आहे म्हणता. हो. किती दिवस झाले पाऊस नाही? पाऊस नाही, 20 दिवस. 20 दिवस झाले. पण हे पान जाड झाल्यामुळे जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे पानामध्ये पिकाची, ते त्यांना पाणी त्याच्यात साठवून ठेवल्यामुळे चांगल्यापैकी ते अजून बी तुमचं एवढं, आज समजा दुपारचा टाईम आहे, 2 वाजलेला जवळजवळ आपले, परंतु तज्जलदार आणि एकदम म्हणजे स्वस्त प्लॉट दिसत आहे आपल्या कपाशीचा. बरोबर. सुकलेला प्लॉट दिसत नाही. म्हणजे पाण्याचा ताण आहे पण ताण जाणवत नाही. बरोबर. आपल्या औषधाने पाण्याचा ताण जाणवत. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण होते. अजून काय वाटेल सर तुम्हाला? बाकी तर सगळं व्यवस्थित आहे. बरं, अजून कशावर वापरला तुम्ही? मी तुरीवर पण वापरलाय. आता तुरी पण वापरलाय, सोयाबीनवर पण बाजूला सोयाबीनचा प्लॉट तुमचा. सोयाबीनला इक्वारियल आणि PGBR वापरला. किती एकर आहे सर तुमच्याकडे शेती? माझ्याकडे 30 एकर. बरं, याच्या अगोदर काही तुम्ही मागच्या वर्षी काही प्रोडक्ट वापरत होते कोणत्या तरी कंपनीचे? धन्वंतरीचे RPS वगैरे वापरतो. बरं, त्या तुलनेत आणि या तुलनेत तुम्हाला काय वाटतंय? हे सगळ्यात बेस्ट आहे, पैशानी पण आणि शेतकऱ्याला परवडणारं प्रोडक्ट आहे. रिझल्ट पण छान आहे. बरं बरं, म्हणजे तुम्हाला त्या मागचे प्रोडक्ट महाग होते, हे स्वस्त आहे आणि रिझल्ट पण छान. बरं बरं. मग तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. बरं, अदर शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? ठीक आहे. पैशात चांगली शेती, म्हणजे पैसा खूप वाचून राहिला. तुम्ही समाधानी आहे ना? मी समाधानी. ठीक आहे सर. भारत माता की. एकदा मागच्या साईडनं असं पूर्ण असं पट्टी दाखवून द्या, म्हणजे पूर्ण आपल्याला क्वालिटी वगैरे त्याचे ग्रोथ ते पूर्ण दिसून जाईल शेतकरी मित्रांना. बस बस बस.